विदर्भाची मध्यकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील संत श्री लहरी बाबा आश्रमाचं आजीवन अध्यक्ष गोपालबाबा खरकाटे यांचा मृत्यू दिनांक 14 एप्रिल 2025ला दीर्घ आजारानं नागपुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये झाला। त्यांच्यावर कामठा गावातील शेतामध्ये दिनांक 15 एप्रिल 2025ला हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी गोपालबाबा खरकाटे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी कामठा आश्रमामध्ये ठेवण्यात आलं असून संत श्री लहरी आश्रमाच्या भक्तांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, संजय धोटे, मधुकर कुकळे, हिना कावरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या वर्षा पटेल यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि नागरिकांनी गोपाळबाबा यांचं अंतिम दर्शन घेतलं। गोपालबाबा खरकाटे हे कामठा गावातील संत श्री लहरी बाबा यांचे ज्येष्ठ पुत्र होते। संत श्री लहरी बाबा यांच्या मृत्यूनंतर कामठा आश्रमाचे आजीवन अध्यक्ष म्हणून गोपालबाबा यांनी जिम्मेदारी सांभाळली, तर कामठा आश्रमाचे पीठाधीश म्हणून तुकड्या बाबा यांच्याकडे जिम्मेदारी सोपवण्यात आली असून संत श्री लहरी बाबा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आश्रमाच्या वतीनं संत श्री लहरी बाबा यांचे पुत्र गोपालबाबा आणि तुकड्या बाबा हे करत होते। मात्र अल्प काळातच आपल्याला गोपालबाबा सोडून गेल्याची खंत लहरी भक्तांनी पीठाधीश तुकड्या बाबा यांच्याकडे व्यक्त केली। तर यावेळी शोकसभेमध्ये लहरी भक्तांनी गोपालबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा देत जय लहरी जय मानवचा नारा दिला। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।